नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी महापालिकेत चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा प्रशिक्षण मेळावा पिंपरी येथे आज पार पडला. यावेळी असंख्य सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे प्रसार माध्यमांशी काय बोलले पाहूयात सविस्तरपणे. शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा आज या ठिकाणी होतोय. त्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आगामी महापालिका पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन करणार. याचबरोबर जे उमेदवार आमच्या या निवडणुकीला सामोरं जातात, तयारी ज्यांनी केलेली त्यांना देखील या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन आम्ही करतोय. शिवसेना पक्ष याही अगोदर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढल्या होत्या. पूर्णतः 32 प्रभागामध्ये 128 उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना पूर्णतः या मेळाव्याच्या अनुषंगाने तयारी करते. येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे पूर्वीपासून एकत्रपणे महायुतीमध्ये आहेत. वरिष्ठ पातळीवरच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या, विधानसभेच्या, त्यावेळेस कार्यकर्ते हे झोकून काम करतात आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा महायुतीच्या बाजूने सकारात्मक आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महायुती व्हावी या दृष्टिकोनातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये युती व्हावी या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे. परंतु भारतीय जनता पक्षाने जर स्वबळाचा नारा दिला असेल, आपण म्हणताय म्हणून मी बोलतो आपल्या अनुषंगानं. मी या संदर्भामध्ये अधिक बोलणार नाही, परंतु वरिष्ठ पातळीवरती युतीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा देखील या संदर्भामध्ये सकारात्मक झाल्यात. पण स्थानिक पातळीवरती जर या संदर्भामध्ये काही निर्णय झाला तर शिवसेना हा स्वबळावरती या निवडणुकीला सामोरं जाते. महायुतीचा आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो की महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहे. त्यांच्याकडून तो प्रस्ताव जर आला तर त्या बाबतीमध्ये देखील शिवसेना विचार करेल, कारण महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही पाहतोय. परंतु भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा विचारानं, हा एकमतानं युतीमध्ये आहे. त्यामुळे पहिलं प्रेफरन्स हा भारतीय जनता पक्षाला शिवसेना देईल. सांगतो 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर मधला 3-3.5 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनाच्या बाबतीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर अनेक जण माझ्या बरोबर आले. आज तुम्ही पाहता येतं ही उपस्थिती आहे. व्यासपीठावर पहा तुम्ही, इकडून तिकडपर्यंत सुलभाताई पासून, यंत्रबाई पासून आमच्या सरिताताई पर्यंत हे सक्षमतेने गेले अनेक वर्ष काम करतात आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून 108 वार्डामध्ये 32 प्रभागामध्ये शिवसेना सगळे उमेदवार देणार. बघा, मी गेले अनेक वर्ष पिंपरी चिंचवड शहरात, माझा जन्मच या शहरामध्ये झालेला आहे. महापालिका मी जवळून पाहिली, महापालिकेचा कारभार मी जवळून पाहिलेला गेले अनेक वर्ष. प्रशासकीय राजवटीमध्ये तुम्ही देखील कारभार पाहिला, अनेक नागरिक तक्रार करतात. मी देखील खर तर वेळोवेळी त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने कारभार झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, या शहरामध्ये वाहतुकीची समस्या होणार आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये आम्ही घेतलेली भूमिका, जे चांगलं काम करतो रेल्वेच्या बाबतीमध्ये असतील, इतर बाबतीत मेट्रोच्या बाबतीमध्ये असेल, नागरिकांना आम्ही ज्यावेळेस मत मागायला जाणार तर आम्ही जे चांगलं काम केले ते काम नागरिकांना या संदर्भात सांगा. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.